तुम्हाला देखील तोंडात टाकताच विरघळणारी नानकटाई बनवायची आहे का? तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तर याच्यासाठी इथे मी 4 ते 5 चमचे मोठे आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी घातली आहे पाऊण कप साखर आणि याला आपल्याला व्यवस्थित 8 ते 10 मिनिटं विस्क करून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं एकदम सॉफ्ट आणि फ्लफी बनतं. हे जेव्हा या कन्सिस्टन्सीला येईल तेव्हाच आपली नॉनकटाई ही सॉफ्ट बनणार आहे. आता याच मिश्रणामध्ये मी टाकले आहे 1 कप गव्हाचे पीठ, 2 ते 3 चमचे बेसन, 3 चमचे रवा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, थोडीशी वेलची पूड आणि आपल्याला इथे पिस्ते मी क्रश करून घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि वेलची पूडऐवजी तुम्ही व्हॅनिला इसेन्स देखील वापरू शकता. हे आता आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ बघा आपल्याला इथे थोडंसं कोरडं जाणवत आहे, म्हणून मी याच्यामध्ये अजून 1 चमचा तूप ॲड करत आहे. आपल्याला याच्यामध्ये बिलकुल पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाहीये. कोरडं वाटत असेल तर तुम्ही तूप ॲड करा आणि त्याचा छानसर असा गोळा बनवून घ्या. नंतर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही असे नानकटाईज बनवून घेऊ शकता. त्याच्यावर मी थोडेसे हे पिस्ते लावलेले आहेत आणि आता याला मी कढईमध्ये बेक करायला घेते. तर मी कढई आधी 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेली. आता याला आपल्याला 30 मिनिटं बारीक गॅसवर आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. उरलेल्या ज्या नानकटाईज होत्या त्याला मी एअर फ्रायरमध्ये एअर फ्राय करून घेणार आहे. तर याला आधी मी 140 डिग्रीवर 12 मिनिटं बेक करून घेतलं होतं आणि त्यानंतर 3 मिनिटांसाठी मी 170 डिग्रीवर याला बेक करून घेतलं होतं. खायला एकदम खुसखुशीत अशा या नानकटाईज तयार होतात. बिलकुल आपण याच्यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाहीये. तर तुम्ही देखील मुलांसाठी अशी ही हेल्दी रेसिपी ट्राय करून बघा. 30 मिनिटांनंतर आपण बघू शकता आपल्या नानकटाईज व्यवस्थित बेक झालेले आहेत. कलर देखील छान आलेला आहे. तर याला पूर्ण थंड होऊ द्या आणि त्यानंतरच तुम्ही खा, म्हणजे त्याचा क्रंच जो आहे तो तुम्हाला कळेल. हा व्हिडिओ पाहून तुम्ही बेकरीमधून नानकटाई परत कधीच आणणार नाहीत आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्ही घरात अशी खुसखुशीत अशी नानकटाई तयार कराल याची मला गॅरंटी आहे. व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.